अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती। या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर सोमवारी 3 मार्च रोजी रात्री उशिरा राजकीय घडामोडींना वेग आला। देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली। या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती होती। यानंतर मंगळवारी 4 मार्च रोजी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय। त्यांचे पीए यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारण्यात आला आहे। यावर प्रक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला असून तो राजीनामा मी स्वीकारलाय। आता पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आहे। धनंजय मुंडे यांना पदमुक्त करण्यात आले।